आम्ही बनवणार आहे छोले। तर ह्या बघा छोल्याचा मसाला तयार आहे। आम्ही कांदा पहिला टाकलेला आहे। गाईज ह्या बघा आम्ही इथं शिटी लावलेली आहे। गाईज ह्या बघा टमाट्याची प्युरी करून घेत आहेत आणि आता अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे। गाईज ह्या बघा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे। ह्या बघा गाईज आम्ही आता प्युरी टाकून घेत आहे। गाईस ह्या बघा थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे। थोडं लाल मिरची पावडर टाकलेला आहे। गाईस आम्ही पहिला का नाही कांदा तळून घेतलेला आहे चांगला तेलामध्ये। नंतर टमाट्याची प्युरी टाकलेली आहे आणि अद्रक लसणाचं पेस्ट टाकून लाल मिरची पावडर टाकले, धनिया पावडर टाकले, हळद टाकली आणि आता आम्ही का नाही ह्याला मिक्स करून घेणार आहेत। आणि हे बघा गाईस ह्याच्यामध्ये का नाही छोले शिजवून घातलेले आहेत। आता हे आहे छोला मसाला आहे। छोला मसाला हे बघा आता मिक्स करीत आहे छोला मसाला टाकून। गाईज आता हे छोले रात्री भिजाय घातलेले आहेत। हे मोठे छोले आहेत तर ह्याला का आम्ही 5-6 शिट्या मारून घेणार आहेत। ह्याला बरं का 6-7 शिट्या मारून घेणार आहेत तर एकदम नरम होणार चांगले। आता ह्याला का नाही आपण ढक्कन लावून तर आज भटुरे नाही बनवायचे, आज छोले, आज का नाही पुरी बनवायची आहे छोले संग। मी का नाही ब्लॅक कॉफी पेत आहे, मला खूप आवडती ब्लॅक कॉफी। मसाला शिजत आलेला आहे चांगला एकदम। गाईस बघा छोल्याचा मसाला किती सुंदर झालेला आहे। बघा हे छोले आणि ह्याच्यामध्ये का नाही हे टाकलेलं आहे। हे बघा बघा किती सुंदर तेल सुटलेलं आहे। बघा ह्याला किती तेल सुटलेलं आहे छान एकदम। बघितलं का गाईस? कांदा, टमाटर, अद्रक लसणाची पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर, छोले पावडर, छोले मसाला आणि हे सर्व आपलं घरगुतीच आहे, सर्व टाकून घेतलेलं आहे। आणि बघा किती सुंदर ह्याचा बघा किती सुंदर कलर आला आहे। बघितलं का? आता आम्ही का नाही छोल्याला ह्याच्या 2-3 शिट्या मऊ करून घेणार गाईस आणि या मसाल्यामध्ये टाकणार। पुन्हा 2 चमचे चहापत्ती उकळणार आणि 2 चमचे चहापत्ती उकळून त्याचा काळा चहा 1 कप भरून टाकणार आहेत। काय सुंदर कलर येतोय बापरे, तुम्हाला माहिती आहे का? खायला इतकं जर छान लागतं ना गाईस। मी तर का नाही त्याच्या संग त्याच्यात हिरवी मिरची टाकलेली असेल तरी मी काय करते तुम्हाला माहिती आहे का? हिरवी मिरची तोंडी लावते, मला टेस्ट खूप आवडती ह्याच्या संग खायला हिरवी मिरची बरं का। तर ह्या बघा इतका चांगला मसाला एकदम चरचरीत आणि झणझणीत बनवून घेतलेला आहे। बघा कलर किती सुंदर आलाय आणि एकदम तेल सुटलेलं आहे। बघा बघितलं का? ह्या बघा तर मग आपण का आता ह्याला बंद करून ठेवणार आहेत। गाईस झालाय आपला मसाला ओके। तर ह्याला बंद करून ठेवणार आहे मी आणि छोले झाल्याच्या नंतर ह्यात टाकून घेणार आहेत आपण ओके गाईस। तर तवर आपण का नाही नंतर पुन्हा धनिया टाकायचा, 1 गैर धनिया कापून ठेवलेला धनिया पुन्हा नंतर वरतून ठेवायचा आणि आपल्याला अद्रक थोडी टाकायची कापून शानी उभी आणि चांगलं सजवायचं थोडंसं ह्याला। पण इतकं सुंदर आहे ना काय सांगायचं तुम्हाला, लाजवाब एकदम नंबर 1 100% ह्याला चव लागते आणि इतकं टेस्टी गाईस। बाहेरचं नाही खायचं, हॉटेलचं नाही, आपल्या घरी बनवून खायचं ते बी नंबर 1, एकच नंबर। यस ह्या बघा बघितलं का? बघितलं का? बघितलं का? ह्या बघा तेल सुटलेलं आहे बघितलं का? झाला बंद करून ठेवते। ह्या बघा आपण काही गॅस बंद केलेला आहे गाईस, बघितलं का? गॅस बंद केलेला आहे ना। आता आपलं कुकरच्या शिट्याचा सगळं निवारण झाल्यावर आपण का नाही ह्याच्यात टाकून घेणार आहे। तो चमचा काढते, चमचा नको ठेवायला। गाईस हे बघा हे मसाला आहे आम्ही आता छोल्यामध्ये टाकून घेणार आहे। हे बघा
आता आम्ही का नाही काळा चहा पण टाकून घेणार आहेत बरं का. आता ह्याला थोडंसं मॅश करायचे बरं का. हां ह्या बघा काळा चहा आला बघा. हां काळा चहा टाकलाय. अरे टाका अजून टाका थोडा, अजून टाका थोडा काळा चहा टाका थोडा अजून. इतना मत डालो लेकिन थोड़ा डालो. हाँ कलर आएगा ना थोड़ा. हो गया, क्या फेंकने की जरूरत है. झालं का नाही. हा मॅश करा त्याला मॅश. गाईशा बघा कसला भारी झाला बघितलं का. हां हे बघा इतकं पातळ दिसू लागलं होतं ना, तर आता बघा किती छान झालेलं आहे. आता ह्याला उकळी येणार आहे. कोथिंबीर टाकायची आणि झाली. बघा झाले गाईचे बघा आपले भटुरे झालेले आहेत. हे बघा हे बघा भटुरे झाले आहेत. बघा भटुरे रेडी आहेत. बघा भटुरे. छोला झालेला आहे. सॉरी छोला भटुरा आता बनवायचा आहे. हे बघा छोला पुरी बनवायची आहे गाईस. मळलेला आहे मीच मळले. ह्याच्यामध्ये का नाही मीठ थोडं अजवाईन टाकून मीठ मळलेलं आहे. पुरी बनवायची आम्हाला. बघा उकळी कशी भारी आली. खळखळा खळखळा खळखळा.